मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. आज गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष वरिष्ठ माओवादी सदस्यांच्या आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर, मान्य गडचिरोली विधानसभा मतदारसंघ श्री मिलिंद नरोटे सर, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य श्री शिरीष जैन सर, अपर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर श्री छेरिंग दोर्जे सर, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर श्री संदीप पाटील सर, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल सर, उपमहानिरीक्षक अभियान CRPF श्री अजय कुमार शर्मा सर, जिल्हाधिकारी गडचिरोली श्री अविशांत पंडा सर, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री नोत्पल सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे सर, तसेच उपस्थित गडचिरोली पोलीस दलातील CRPF मधील सर्व अधिकारी व जवान, सर्व पत्रकार बांधव तसेच उपस्थित सर्वांचे मी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे. मी आदरणीय मॅडमांना विनंती करतो की त्यांनी सरांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. यानंतर मी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर श्री मिलिंद नरोटे सर यांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेले आहे. मी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय श्री डॉक्टर मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ, माननीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, माननीय श्री शिरीष जैन सर, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, माननीय डॉक्टर श्री शेरिंग दोर्जे सर, अपर पुलिस महासंचालक विशेष कृती श्री संदीप पाटिल सर, विशेष पुलिस महानिरीक्षक नक्सल विरोधी अभियान नागपुर श्री अंकित गोयल सर, पुलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अजय कुमार शर्मा सर, उपमहानिरीक्षक अभियान CRPF श्री अविशांत पांडा, जिल्हाधिकारी गडचिरोली श्री सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, CRPFचे 5 बटालियनचे सर्व कमांडंट, आमचे सहकारी तिन्ही अपर पोलीस अधीक्षक व मंचावर उपस्थित तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्वांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मी स्वागत करतो. आज माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीत 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण व नक्षलपीडित कुटुंबियांना धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. गेल्या काही कालामध्ये गडचिरोली पोलीस दलाने राबविलेले प्रभावी माओवाद विरोधी अभियानामुळे सन 2021 पासून आतापर्यंत 140 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 81 माओवाद्यांना पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. तसेच सन 2021 पासून एकूण 93 जहाल माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं आहे. या प्रभावी माओवादी विरोधी अभियानमुळे उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाला असून माओवाद गडचिरोली जिल्ह्याचे सीमावर्ती भागातच बंदिस्त झाला आहे. तसेच दिनांक 22 जून 2024 रोजी DKSZCM गडचिरोली विभागीय समितीचे प्रभारी गिरधर तुमरेड्डी आणि त्यांची पत्नी ललिता यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. त्यांचे आत्मसमर्पणानंतर कालपर्यंत एकूण 50 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. गडचिरोली पोलीस दलाचे प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याचे सामूहिक विवाह सोहळा पारंपरिक आदिवासी प्रथेनुसार दिनांक 6 जून 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पाडला. तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांकरिता नवजीवन वसाहत येथे 4 रो हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याने आत्मसमर्पित माओवाद्यांना साक्षर करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने साक्षरते मोहीमचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 42 आत्मसमर्पित माओवादी सदस्याची साक्षरता चाचणी घेण्यात आली. या उपक्रमाचे प्रतीकात्मक रूप म्हणजे बंदुकीचे हातात पुस्तक व पेन. जे हात कधी काळी हिंसेचे शस्त्रांनी भरले होते ते आज शिक्षणाचे साधनांनी उजळले आहेत. दिनांक 23/5/2025 रोजी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आले पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत इंद्रावती नदीच्या काठावरील
परिसरात झालेल्या चकमकीत अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून 4 जहाड माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातले होते. तसेच दिनांक 27/8/2025 रोजी महाराष्ट्र नारायणपूर सीमेवरील कोपरशी फुलनार जंगल परिसरात अत्यंत खडतर अभियान राबवून 4 जहाड माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातले होते. तसेच दिनांक 17/9/2025 रोजी इटापल्ली तालुक्यात पोस्टे गट्टाजांबे हद्दीतील मोजा मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत अपर पोलीस अधीक्षक अहिरी श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून 2 जहाड माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातले आहे. सन 2025 या वर्षाचे सुरुवातीलाच दिनांक 1/1/2025 रोजी सेंट्रल कमिटी सदस्य आणि पोलित ब्युरो सदस्य सोनू उर्फ भूपती यांची पत्नी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य तारका सिडामसह एकूण 11 माओवाद्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. तसेच दिनांक 6/6/2025 रोजी DBCM सपनक्का बुचैया चौधरीसह एकूण 12 जहाड माओवाद्यांनी परत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करून ते विकासाचे मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक माननीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम तसेच अपर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर शिरिंग दोर्जे यांचे गडचिरोली जिल्हा दौऱ्यान दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 6 वरिष्ठ जहाड माओवाद्यांनी हिंसेचे मार्ग सोडून आत्मसमर्पण करून लोकशाहीचे मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. मागील 4 दशकापासून गडचिरोली जिल्ह्याला माओवादाचा सामना करावा लागत आहे. मात्र गडचिरोली पोलीस दलाचे प्रभावी माओवाद विरोधी अभियान आणि नागरिक कृती उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला माओवादपासून मुक्त करण्याचे सतत प्रयत्न केले जात आहे. याच अथक प्रयत्नामुळे गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील 11 लाख नागरिकांना शासनाचे विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब आहे. यात काही नागरिक असेही आहेत ज्यांना 2 किंवा 3 वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्यात आले आहे. एक गाव एक वाचनालय अंतर्गत एकूण 72 नवीन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून त्याचा लाभ दुर्गम अतिदुर्गम भागातील 8,000हून अधिक विद्यार्थी घेत आहे. या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाचे प्रयत्नाने गट्टा गर्देवाडा वांगेतुरी कटेझरी ते गडचिरोली मरकनार ते अहेरी आंबेझरी ते गडचिरोली रस्त्यावर स्वतंत्रतेनंतर पहिल्यांदाच बस सेवा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. गडचिरोली पोलीस दलाने आणि CRPF यांनी राबवले प्रभावी माओवाद विरोधी अभियान नागरिक कृती उपक्रम तसेच आत्मसमर्पण योजनेचे प्रभावी अंमलबजावणीमुळे आज रोजी पोलित ब्युरो मेंबर व सेंट्रल कमिटी मेंबर 6 कोटीचे बक्षीस असलेले मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती सह 2 DKAZCM 10 डिव्हिजनल कमिटी मेंबर दर्जाचे वरिष्ठ कॅडरसह 16 PPCM 3 उप कमांडर 6 एरिया कमिटी मेंबर व 23 दलम सदस्य पदावरील एकूण 61 माओवादी हे आत्मसमर्पण करून विकासाचे मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहे. माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करून ते विकासाचे मुख्य प्रवाहात सामील होत आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सर, आपण गडचिरोली पोलीस दलाचे पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच आज गडचिरोली पोलीस दलाला ही कारवाई यशस्वीपणे पार पाडता आली आहे. तसेच जे काही मोजकेच उरलेले माओवादी आत्मसमर्पणास इच्छुक असतील त्यांना विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोत्तरी मदत करेल. गडचिरोली पोलीस दल जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील यांची मी आपल्याला ग्वाही देतो. या कार्यक्रमास उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय सर, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीच्या इतिहासाबद्दल एक चित्रफित तयार करण्यात आलेली आहे. मी कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की कृपया सदर चित्रफितीचे सादरीकरण करावे. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवर दिनांक 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन होऊन स्थापना झाली ती निसर्ग संपन्न गडचिरोली जिल्ह्याची. 76% वनांचं आच्छादन आणि अवघड भूभाग असलेला हा अतिदुर्गम प्रदेश जिल्ह्यात माओवाद फोफावण्यास अनुकूल ठरला होता. 1980 साली सिरोंचा तालुक्यातील अंकिसा भागापासून माओवादी चळवळीने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला आणि सुरुवात झाली ती माओवाद विरुद्ध पोलिसांच्या लढाईची. यात पेद्दी शंकर हा ठार झालेला पहिला माओवादी. यानंतर इतर राज्यातील सशस्त्र तुकड्या आणि आदिवासी जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनांच्या बळावर माओवादी संघटनेने जिल्ह्यात जोर धरत
1981 साली सिरोंचा दलम, 1982 साली अहिरी दलम, 1985 साली पेरमिली दलम, 1987 साली चामोर्शी व टिपागड दलम अशा विविध सशस्त्र दलमची स्थापना करत जिल्ह्याचा अतिदुर्गम भूभाग आणि दहशतीच्या जोरावर माओवादी चळवळीने गडचिरोली जिल्ह्यात पाय पसरले. सन 2009 ते 2012 दरम्यान गडचिरोलीत माओवादी चळवळ सर्वाधिक जोमावर होती. 2009 मध्ये हिंसक कारवायात सुरक्षा बलांचे 52 जवान शहीद झाले. 2011-12 साली जिल्ह्यात 9 दलम, 4 प्लाटून आणि 2 कंपनीत एकूण 379 सशस्त्र माओवादी सक्रिय होते. माओवादींनी सुरक्षा दलांसोबतच 538 निष्पाप आदिवासींच्या हत्या केल्या आहेत. मात्र माओवाद रोखण्यासाठी आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी नागरी कृती उपक्रम आणि माओवाद विरोधी अभियान राबवले. सन 2018 साली कसनासूर बोरिया चकमकीत 40, 2021 साली मर्दिन टोला चकमकीत सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह 26 आणि 2024 साली वांढोली चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात विशेष अभियान पथकाला यश आले. यानंतर मर्दिन टोला चकमकीत कंपनी क्रमांक 4, कसनासूर बोरिया चकमकीत प्लाटून 7 आणि पेरमिली दलम संपुष्टात आले. वांढोली चकमकीत 4 एरिया कमिटी, कोरची टिपागड दलम व चातगाव कसनसूर दलम संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाला. तर ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या कोपरशी फुलनार चकमकीनंतर अहेरी दलम संपुष्टात आलं. 22 जून 2024 रोजी DKSZ-CM गिरधर तुमरेटी व पत्नी ललिता यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले, ज्यामुळे गडचिरोलीतल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपतीची पत्नी DKSZ-CM तारक्कासह 11 आणि 6 जून 2025 रोजी DVCM सपनाक्कासह 12 जहाल माओवाद्यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. हा माओवाद विरोधी लढाईतला महत्वाचा टप्पा ठरला होता. पुढे 24 सप्टेंबर 2025 रोजी 6 माओवाद्यांनी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केले. जानेवारी 2024 मध्ये जिल्ह्यात असलेली 100 सशस्त्र माओवादींची संख्या सद्यस्थितीत केवळ 21 वर आली होती. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 हा गडचिरोलीच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणार आहे. एकूण 61 वरिष्ठ माओवादी गणवेशात आपल्या शस्त्रांसह माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण करणार आहेत. माओवादी चळवळी विरुद्धच्या लढाईतला हा सर्वात ऐतिहासिक आणि निर्णायक क्षण ठरणार आहे. या माओवाद विरोधी लढाईत मिळालेलं अभूतपूर्व यश हे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या प्रभावी माओवाद विरोधी अभियानाचे, राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचे आणि गडचिरोली पोलिसांच्या शौर्य, समर्पण व अथक प्रयत्नांचे फलित आहे. गडचिरोली जिल्हा आता आपल्या हिंसक भूतकाळाला मागे सोडून शांतता, प्रगती आणि समृद्धीकडे वाटचाल करत नवीन सुवर्ण युगाच्या दिशेने दृढपणे पुढे सरकत आहे. धन्यवाद. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने यापूर्वीच आत्मसमर्पण केलेल्या एकूण 17 माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी मिळणाऱ्या एकूण निधीपैकी प्रत्येकी 2.5 लाख रुपये असे एकूण 42.5 लाख रुपये रक्कम देण्यात येणार आहे. या 17 पैकी दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी आत्मसमर्पण करणारे मंगलसिंग साहागू तुलावी DVCM कंपनी क्रमांक 10 व अनुसया बंडू उईके DVCM मार्ट डिव्हिजन यांना पुनर्वसनासाठी शासनाकडून प्रत्येकी 8.5 लाख रुपये निधी मिळणार आहे. यापैकी आज रोजी SRE निधी अंतर्गत दोघांना मिळणाऱ्या प्रत्येकी 2.5 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. मी मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते सदर धनादेशांचे वितरण करावे. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो मंगलसिंग साहागू तुलावी DVCM कंपनी क्रमांक 10 याला.
आदरणीय सरांकडून या धनादेशाचे वितरण केले जात आहे. यानंतर मी आमंत्रित करतो अनुसूया बंडू उईके, DVCM मार्ट डिव्हिजन यांना. अनुसूया बंडू उईके, DVCM मार्ट डिव्हिजन. आदरणीय सरांकडून धनादेशाचे वितरण केले जात आहे. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे एक पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य, 2 DKSZCM, 10 DVCM दर्जाच्या वरिष्ठ माओवादी कॅडरसह एकूण 61 माओवादी सदस्यांचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमर्पण. या सर्वांवर एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाचे 5,24,00,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातच प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विविध स्वयंचलित हत्यारांसह हे सर्व माओवादी सदस्य माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करणार आहेत. या एकूण 61 माओवादी सदस्यांपैकी एकूण 20 माओवादी सदस्य हे गणवेशात आपल्या शस्त्रांसह प्रातिनिधिक स्वरूपात आत्मसमर्पण करणार आहेत. मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समक्ष या सर्व माओवादी सदस्यांचे आत्मसमर्पण करून घेऊन त्यांना आपल्या हस्ते भारताचे संविधान भेट द्यावे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सावी तुमरेटी, सदस्य गट्टा दलम हिला. सावी तुमरेटी, सदस्य गट्टा दलम. सावी तुमरेटी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो भीमे उर्फ शर्मिला मडकामी, सदस्य कंपनी क्रमांक 10 हिला. भीमे उर्फ शर्मिला मडकामी, सदस्य कंपनी क्रमांक 10. शर्मिला मडकामी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. बस बस. यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोदी, सदस्य राही दलम याला. भीमा सोदी, सदस्य राही दलम. भीमा सोदी हा आपल्या 12 बोर रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो अमोल उर्फ सोमरू सोदी, सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून या आत्मसमर्पित होणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्यावे. अमोल उर्फ सोमरू सोदी, सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट. यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची, ACM गडचिरोली डिव्हिजन हिला. मंजू कोवाची, ACM गडचिरोली डिव्हिजन. मंजू कोवाची ही आपल्या BGL रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कोसा कोवासे, ACM राही दलम याला. कोसा कोवासे हा आपल्या कार्बाईन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी, उपकमांडर गट्टा दलम हिला. प्रियंका लेकामी, उपकमांडर गट्टा दलम. प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाईन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो रोशनी कुरचामी, PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली हिला. रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मधु टेकाम, PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मधु टेकाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे.
यानंतर मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सुरेश तलांडे हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी PPCM कंपनी क्रमांक 10 हिला. निर्मला ताडामी ही आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलू कुंजाम PPCM कंपनी क्रमांक 10 याला. सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सागर सीडाम हा आपल्या SG रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. नंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मैनू गावडे हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन DVCM राही दलम याला. शबीर हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी DVCM कंपनी क्रमांक 10 याला. निखिल लेकामी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कलमसाय वेलादी DVCM गट्टा दलम याला. कलमसाय वेलादी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती सायलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता DKSZCM दंडकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट. सरोजा उर्फ लता या आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा DKSZCM दंडकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला. विवेक उर्फ भास्कर हे आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता CPI माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मलाजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याला. मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे. हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKSZCM तारक काशीराम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते. मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे. याबद्दल आजच्या या कार्यक्रमप्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारक काशीराम यांच्याकडून मान्य मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. यानंतर या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व अंमलदार यांना मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. मी मान्य सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करावे. यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश सर, विशेष अभियान पथक प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनी राहुल देवडे, पार्टी कमांडर ऋषी विडपी यांना. या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व जवान यांनी विशेष आणि अथक परिश्रम घेतलेले होते. याबद्दल मान्य सरांकडून सर्व अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जात आहे.
खूप खूप धन्यवाद सर. यानंतर सर्व 61 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे. सदर ग्रुप फोटोची तयारी करण्यासाठी कृपया 5 मिनिटाचा अवधी लागणार असल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया ग्रुप फोटोची तयारी होईपर्यंत मंचावर स्थानापन्न व्हावे. कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की त्यांनी कृपया ग्रुप फोटो करिता लवकरात लवकर तयारी पूर्ण करावी. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया तयारी होईपर्यंत आपण मंचावर स्थानापन्न व्हावे. आज रोजी आत्मसमर्पित होणारे एकूण सर्व 61 आत्मसमर्पित माओवाद्यांसोबत मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे. या सर्व आत्मसमर्पित सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान भेट देण्यात आली असून त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तसेच या आत्मसमर्पणाच्या ग्रुप फोटोसोबतच या सर्व एकूण 61 माओवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले असल्यामुळे या शस्त्रांचा देखील या ठिकाणी प्रदर्शन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने वरिष्ठ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करीत आहेत. आयोजकांना विनंती करतो की कृपया कार्यक्रमाचे बॅकड्रॉप चेंज करावे. मी कार्यक्रमाच्या टेक्निकल टीमला विनंती करतो. ग्रुप फोटोची तयारी पूर्ण झाली असून मान्यवरांसोबत या सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा ग्रुप फोटो घेण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो. मी सर्व आत्मसमर्पित सदस्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरून खाली यावे. ग्रुप फोटो पूर्ण झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया मंचावर स्थानापन्न व्हावे. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. मी मान्य सरांना विनंती करतो की कृपया आपले मनोगत व्यक्त करा. भारत माता की, भारत माता की.
भारत माता की। आज गडचिरोली जिल्ह्याकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। गडचिरोलीतून माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजच्या दिवसाच्या आत्मसमर्पणाने झाली आहे आणि या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पोलीस विभागाच्या प्रमुख पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी, आमचे सहकारी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी, त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता आयुक्त श्री शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील, अप्पर पोलीस महानिरीक्षक विशेष कृती डॉक्टर शेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी श्री अविशांत पांडा, पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, श्री अशोकराव नेते या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सेंट्रल फोर्सेसचे, राज्य पोलीस दलाचे, आयबीचे, भारत सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, गेले जवळपास 40 वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भाग आहे, एकीकडे छत्तीसगड आहे, दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग, तिकडे ओरिसा, झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल, अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेमाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला। भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू, अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले। त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे, ज्या व्यवस्थेतनं समता येईल। त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते। याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः
आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले. हातामध्ये बंदुका आल्या, मोठी स्वप्न होती, पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला. आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे आत्मसमर्पण याकरता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच, पण 40 वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल, या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले, त्यावेळी त्या दलमची सुरुवात करणारे, त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते. आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते. आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला, पेरीमेली दलम असेल, चामोर्शी दलम असेल, टिपागड दलम असेल, असा हा विस्तार होत गेला. आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली. आणि तेलंगणाचा, आताच्या तेलंगणाचा भाग, हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग, बाजूचा छत्तीसगडचा भाग, या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला. आणि म्हणूनच ज्यावेळी गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटेजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे, आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करतायत त्यांच्यासमोर 2च विकल्प राहिले पाहिजे. एक तर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांनी या देशातनं माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वात एक बृहत स्ट्रॅटेजी तयार केली. आणि आज आपण पाहतो की त्या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात आता देशातनं माओवादाचं उच्चाटन होत आहे. पण विशेष अभिनंदन मी आमच्या गडचिरोली पोलिसांचं, आमच्या C60चं करेन की त्यांनी या संपूर्ण मोहिमेमध्ये सातत्याने मोहिमेचं नेतृत्व घेतलं. मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले. तेलतुंबडेंसारखे अतिशय जहाल आणि अतिशय वरिष्ठ केडर यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. आणि सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातून आपण नवीन भरती बंद केली, आणि दुसरीकडे जंगलामध्ये सातत्याने मोहिमा करून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना, माओवाद्यांना जेरबंद करण्याचं काम हे देखील आमच्या C60च्या माध्यमातून झालं. आणि त्याचाच परिणाम आहे की हळूहळू भरती तर बंद झाली, पण दुसरीकडे मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात ओहोटी लागलेली आपण त्या ठिकाणी पाहिली. मी आज विशेष अभिनंदन करतो आमच्या पोलीस विभागाचं. त्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या रश्मी शुक्ला असतील, या ठिकाणी आपले कमिशनर इंटेलिजन्स शिरीष जैन असतील, आपले या ठिकाणी IG
संदीप पाटील असतील, आपले शेरिंग दोर्जेजी असतील, या सगळ्यांचं, अंकित गोयल असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यांनी एक मोठी लीडरशिप या ठिकाणी आमच्या C60ला दिली, आमच्या पोलिसांना दिली आणि त्यामुळे अतिशय उत्तम काम या ठिकाणी आमच्या C60च्या माध्यमातून झालं. आणि म्हणून आजच्या दिवशी या अतिशय उत्तम कामाकरता आपल्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल SP ऑपरेशन M रमेश, ॲडिशनल SP ॲडमिन गोकुल राज, ॲडिशनल SP अहेरी, सत्यसाई कार्तिक आणि एक पूर्ण टीम, या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं. आणि अर्थातच त्यांना साथ देणारे आमच्या CAPFचे, CRPFचे जे अधिकारी आणि जवान होते त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एक नवीन इतिहास आज लिहिला गेला आहे. भूपतीसारख्या अतिशय वरिष्ठ, अतिशय सुशिक्षित, हुशार, ट्रेंड आणि एक प्रकारचं आयडिओलॉजिकल माइंडसेट असलेला, ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली, अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्यासोबत 61 अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे, हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आणि आता ही सुरुवात आहे. आज गडचिरोलीचा विचार केला तर मागच्या काळामध्येच आपण नॉर्थ गडचिरोलीमधनं, उत्तर गडचिरोलीमधनं माओवाद पूर्ण संपुष्टात आणला होता. आता दक्षिण गडचिरोलीमधनंही आपण तो जवळपास संपुष्टात आणलाय. कंपनी 10चे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक अजून बाकी आहेत. मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं, या ठिकाणी आत्मसमर्पण करावं. त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू, अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल. आता या ठिकाणी माओवाद हा 100% हद्दपार होणार अशा प्रकारच्या परिस्थितीत आपण पोचलेलो आहोत. आणि या लढाईचं नेतृत्व गडचिरोली करते आहे आणि मला विश्वास आहे, कारण आता जी काही या ठिकाणी भूपतींनी भूमिका घेतली आणि गेले महिनाभर सातत्याने आपल्या फोर्सेसच्या संपर्कामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निगोशिएशन्स हे त्या ठिकाणी चालले होते आणि त्या अंतर्गत त्यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे आज 60 लोक तर या ठिकाणी आलेच आहेत. पण आता उरलेलं जे केडर आहे, जे छत्तीसगडमध्ये आहे, त्यांच्यामध्येही आता मोठ्या प्रमाणात ही भावना तयार झालेली आहे की आता आपण आयडिओलॉजिकल वॉर हारलेलो आहे. आपण ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होते ते सगळे खोटे होते. आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं, अशा प्रकारची त्यांची भावना झाल्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात 100-150 केडर हा आत्मसमर्पण करेल, बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता, या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली. हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे. या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं, ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं. आणि आज ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे, संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात. आता याच संविधानाने तुमच्याकरता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम
राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही। या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे, जो संविधानाचा आदर करेल, जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्यधारेत येईल, राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू। यापूर्वी देखील ज्या लोकांनी आत्मसमर्पण केलं त्या सगळ्यांचं उत्तम पुनर्वसन आपण या ठिकाणी केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही आत्मसमर्पित माओवाद्यांची लग्न देखील आपण याच ठिकाणी लावली आणि त्यातल्या अनेक लोकांना आपल्या ठिकाणी लॉयड स्टीलमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि आज ते लोक अतिशय चांगलं जीवन या ठिकाणी जगतायत। आजच माझं लॉयड स्टीलच्या श्री प्रभाकरन यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की हे जेवढे आत्मसमर्पित लोक आहेत त्यापैकी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रकारची नोकरी ही त्या ठिकाणी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि त्याचसोबत आपल्या संपूर्ण पुनर्वसन पॅकेजमधनं त्यांची सगळी व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करू। कुठल्याही पद्धतीनं आत्मसमर्पित व्यक्तीला कुठेतरी त्याची चूक झाली आहे असा पस्तावा न होता त्याचं जीवन सुधारलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे मिळून उभे करू। आज मला या गोष्टीचा आनंद आहे की गडचिरोलीच्या विकासाचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतला होता, आज गडचिरोली हे स्टील मॅग्नेट बनत आहे। आज गडचिरोली आणि चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे। मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आहे आणि या ठिकाणी जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, गुंतवणूक करतायत, त्या गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो आहे की तुम्हाला ज्या सवलती पाहिजे त्या आम्ही देऊ, पण आमची अट एकच असणार आहे आणि ती अट ही असणार आहे की तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली 95% मंडळी ही भूमिपुत्रच असली पाहिजे। स्थानिकांनाच या ठिकाणच्या रोजगार मिळाला पाहिजे। आमचा संकल्प आहे पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपूरच्या भागामध्ये किमान 1 लाख स्थानिक भूमिपुत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही या ठिकाणी देणार आहोत। त्यांचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आपण घेतला आहे। आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो। या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर आता नव्याने तयार होत आहे। आपण कर्टिन सारखी ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणली। ती युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी मायनिंगचे कोर्सेस सुरू केल्यामुळे आज आपल्या सामान्य अगदी दलित, ओबीसी, आदिवासी अशा विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। आपण मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी सुरू करतो। एवढंच नाही तर आता अगदी सगळ्या सिरोंचा, एरी वगैरे या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस हे देखील आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहोत। आणि यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की हे सगळं करत असताना गडचिरोलीचं जे मूळ आमचं बायोडायव्हर्सिटी आहे ती कायम राहिली पाहिजे। जल, जमीन आणि जंगल याचा नाश होता कामा नये याकरता आम्ही या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली जिल्ह्यात 5 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलाय। 40 लाख झाडं आम्ही लावून चुकलो, 1 कोटी आम्ही यावर्षी पूर्ण करणार आहोत आणि 5 कोटी झाडं लावून गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा जास्त हिरवा, इथलं जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन आम्ही करणार आहोत। आणि विकास करत असताना ज्यावेळी आपल्याला काही भूमी लागते त्या भूमीचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, तर त्यातनं योग्य प्रकारे या ठिकाणी कारवाई व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। पुढच्या काळामध्ये मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो आणि मी त्यांना सांगितलं आम्हाला गडचिरोलीला प्रदूषित करायचं नाही, आम्हाला गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टीलचा हब तयार करायचा आहे। इथे प्रदूषण मुक्त अशा प्रकारचं स्टील तयार करण्याचा मानस आमचा आहे आणि त्याचा देखील लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत। त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात कारवाई आपण सुरू केलेली आहे। आणि म्हणून आजच्या या दिवशी मला हे सांगताना आनंद वाटतो,
या गडचिरोलीचं जे स्वप्न मी बघितलं होतं आणि मी सातत्याने आपल्याला सांगायचो, गडचिरोली अनेक वर्ष महाराष्ट्राचा टोकाचा शेवटचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता. पनिशमेंट पोस्टिंग म्हणून गडचिरोलीला पाठवलं जायचं. लोक धमकी द्यायचे, तू चांगला वागला नाही तर गडचिरोलीला पाठवीन. आज आम्ही परिस्थिती बदलली आहे. आज लोक गडचिरोलीचं पोस्टिंग मागण्याकरता आमच्याकडे येतात. आम्हाला गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग द्या सांगतात. आणि कालपर्यंत जो महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा होता तो आता महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होण्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि येत्या काळामध्ये हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असेल हे मला सांगताना आनंद वाटतोय. या निमित्ताने मी आमच्या पोलीस दलाला सांगू इच्छितो, आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, अंमलदारांनी, जवानांनी सगळ्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे. ही एक चांगली देशसेवा तुम्ही केलेली आहे. आता हा संपूर्ण माओवाद संपुष्टाकडे आलेला आहे. आता समोर संघर्षाकरता कोणी येईल अशी परिस्थिती नाही आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन शिथिल होऊन चालणार नाही. पुढचे 2-2.5 वर्ष आपल्याला अत्यंत सजग राहावं लागेल. कारण ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती तयार होते की एखादी चळवळ संपते, त्यावेळी त्या चळवळीतले जे काही मुठभर लोक असतात ते पुन्हा एकदा शेवटचा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, ती चळवळ जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न हा होऊ शकतो हे लक्षात ठेवून आपण पुढचे 2 वर्ष 2.5 वर्ष आज जसं आपण अतिशय मुस्तैदीनं या ठिकाणी काम करतो तशाच पद्धतीनं पूर्ण दल बल सहित कुठेही आपली नजर कमजोर न होता आपण हे काम करत राहावं. आणि जिल्हा प्रशासनासोबत जसं तुम्ही प्रशासकीय काम देखील करतात, आउटरीच देखील करतात, लोकांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करतात, लोकांपर्यंत योजना देखील पोहोचवतात. आज लोकांचा विश्वास हा पोलीस दलावर आहे, जिल्हा प्रशासनावर आहे. तो विश्वास अधिक दृढ कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा. देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा संपूर्ण पोलीस दलाचं, जिल्हा प्रशासनाचं, CAPFचं सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय सेवा.